नमस्कार मंडळी. इसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 16. निष्ठावान मुंगूस आणि शेतकरी. एका गावात एक शेतकरी आणि त्याची पत्नी राहायचे. त्यांना एक लहान मुलगा होता. एके दिवशी शेतकऱ्यांनी जंगलातून एक लहान जखमी मुंगूस घरी आणला. त्यानं आणि त्याच्या पत्नीनं त्या मुंगसाला अगदी आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं. आता तो मुंगूस मोठा झाला होता आणि मुलाचा चांगला मित्र बनला होता. एक दिवस शेतकरी शेतात कामासाठी गेला आणि त्याची पत्नीही पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली. बाळ पाळण्यात झोपलं होतं. काही वेळाने एक मोठा विषारी साप बाळाच्या पाळण्याकडे सरपटत आला. मुंगसाने ते पाहिलं आणि बाळाच्या रक्षणासाठी तो सापावर तुटून पडला. मुंगसाने अत्यंत धैर्यानं लढा दिला आणि त्या दुष्ट सापाचे अनेक तुकडे करून त्या बाळाचा जीव वाचवला. सापाला मारल्यानंतर मुंगूस पाळण्याजवळ बसला. काही वेळानं शेतकऱ्याची पत्नी घरी परतली. तिनं मुंगसाच्या तोंडावर रक्त पाहिलं. रक्ताने माखलेला हा मुंगूस पाहून तिला वाटलं की या मुंगसानीच माझ्या मुलाला मारून खाल्लंय. रागाच्या भरात तिनं पाण्याचा जड हंडा मुंगसाच्या अंगावर फेकला, ज्यामुळं मुंगूस जागीच मरण पावला. जेव्हा ती धावत आत खोलीत गेली तेव्हा तिनं पाहिलं की तिचा मुलगा अगदी सुरक्षित आणि शांतपणे झोपला होता आणि पाळण्याजवळच त्या सापाचे तुकडे पडले होते. आणि ते पाहून शेतकऱ्याच्या पत्नीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिला खूप वाईट वाटलं, पण आता काहीच उपयोग नव्हता. तिनं विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळं एका निष्ठावान आणि प्रामाणिक प्राण्याचा जीव गेला होता. गैरसमज आणि अविश्वास यातून घडणाऱ्या कृतीला बुद्धीचा आधार नसतो, तर राग आणि अज्ञानातून ती कृती घडलेली असते. आणि अशा निर्बुद्ध कर्मातून मनःशांती कशी मिळणार? नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखं. श्रीकृष्णार्पणमस्तु.